नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आंबट गोड तिखट दह्यातील चटपटीत मिरच्या रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पाव किलो मिरच्या घेतल्या आहे। जाड स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घेतल्या आहे। फ्रेश मिरच्या आहे ह्या। आपण ह्या मिरच्यांचे नाके काढून घेऊया। तुम्हाला जर नाक्यांसुद्धा करायच्या असल्या मिरच्या तर करू शकता, पण ह्या मिरच्या जास्त मोठ्या आहे म्हणून मी नाके काढून अर्धे अर्धे काप करून घेणार आहे मिरच्यांचे, जेणेकरून व्यवस्थित ह्या मिरच्या भाजल्या जातील। बघा, मी अर्ध्या अर्ध्या मिरच्या करून मधोमध काप करून घेतलेला आहे। आपल्याला पूर्ण कापायची नाही आहे मिरची, अगदी चिरा पाडायचा आहे मिरच्यांना। बघू शकता मी अशा प्रकारे चिरा देऊन घेतले आहे मिरच्यांना। ह्या मिरच्या फिक्या आहे म्हणून मी यामधल्या बिया काढल्या नाही। तुम्हाला जर बिया काढायच्या असल्या तर तुम्ही काढू शकता। मी पॅन तापायला ठेवला होता, पॅन तापला आहे, त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया। तेल न टाकता 1-2 मिनिट मिरच्या भाजून घ्यायच्या। आधीच तेल टाकलं तर मिरच्या व्यवस्थित भाजल्या जात नाही। मिरच्यांमध्ये बिया असतात, त्या आपल्या अंगावर उडतात आणि मिरच्यांना काळपट डाग पडतात वरून आणि आतून मिरच्या कच्च्याच राहतात। म्हणून आधी तेल न टाकता 1-2 मिनिट मिरच्या भाजून घ्यायच्या, मग तेल टाकायचं। बघा, मिरच्या मऊ झालेल्या आहे। आपण त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। जास्त तेल टाकायचं नाही। पोहे खायचे 2 चमचे तेल टाकून घेतला आहे मी। व्यवस्थित परतून घ्यायच्या ह्या मिरच्या। ह्या मिरच्या मंद आचेवर भाजायच्या, म्हणजे व्यवस्थित मिरच्या भाजल्या जातात। बघा, मिरच्या छान भाजून झाल्या आहे। त्यावर आपण मीठ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1-2 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे मीठ मिरच्यांमध्ये मुरते। आपण आधी तेल टाकलं नव्हतं, त्यामुळे मिरच्या मऊ झालेल्या आहे आणि बिया पण उडत नाही आहे, म्हणून केव्हाही अशाच प्रकारे मिरच्या भाजून घ्यायच्या। बघा, छान अशा मिरच्या भाजून झालेल्या आहे। मंद आचेवर ह्या मिरच्या आपण जितक्या क्रंची होईपर्यंत भाजतो तितक्या ह्या मिरच्या खायला खूप छान लागतात। म्हणून आपण ह्या मिरच्या भाजताना घाई करायची नाही। अगदी क्रंची होईपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या, म्हणजे पाण्याचा ओलावा पूर्णपणे निघून जातो। आता आपण त्यामध्ये दही टाकून घेऊया। मी दह्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून दही फेटून घेतलेलं आहे। दह्याऐवजी तुम्हाला ताक टाकायचं असलं तर तुम्ही ताक टाकू शकता। दही मंद आचेवर असतानाच टाकायचं। फुल गॅस जर केला आपण तर दही फाटलं जाते, म्हणून मंद आचेवरच दही टाकायचं। लगेच त्यामध्ये गूळ पण टाकून घ्यायचा। गुळाचं प्रमाण तुम्हाला गोड आणि आंबट किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गूळ टाकू शकता। मी 3 ते 4 चमचे गूळ टाकून घेतलेला आहे। तुम्हाला जर गुळाऐवजी साखर टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता। बघा, छान अशा मिरच्या आपल्याला दह्यामध्ये शिजून घ्यायच्या आहे। 1-2 मिनिट झाकण न ठेवता ह्या मिरच्या शिजून घेऊया। बघा, छान उकळी आलेली आहे। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिट शिजून घेऊया, म्हणजे मिरच्या छान अशा मऊ होतात। बघा, 5 मिनिट झाकण ठेवून मिरच्या शिजून घेतलेल्या आहे आपण। कलर चेंज झालेला आहे मिरच्यांचा। बघू शकता, छान अशा मिरच्या शिजलेल्या आहे। अशाच प्रकारे मिरच्या शिजवायच्या, जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर मिरच्यांचा गाळ होतो। बघू शकता, गुळामुळे दह्याला किती पाणी सुटलेलं आहे। आपण अजून 1-2 मिनिट मिरच्या शिजून घेऊया। बघा, जे पाणी सुटलेलं होतं दह्याला ते कमी झालेलं आहे। आपण त्यामध्ये आता शेंगदाणा कूट टाकून घेऊया। शेंगदाणे मी भाजून मग कूट करून घेतलेला आहे। अर्धी वाटी कूट टाकून घेते आहे। शेंगदाणे भाजूनच टाकायचे, न भाजता कूट करायचं नाही, नाहीतर मिरच्या खायला व्यवस्थित लागत नाही। हे मिक्स करून घ्यायचं आणि शिजून घ्यायचं, म्हणजे याला कुटामुळे छान घट्टपणा येतो।
जेवणासोबत जर अशा आंबट गोड तिखट मिरच्या असल्या तर त्या जेवणाची काही मज्जाच वेगळी असते आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला भाजी खावीशी वाटत नाही, तर अशा वेळेस तुम्ही ह्या मिरच्या नक्की करून बघा. भातासोबत पण खूप छान लागतात ह्या मिरच्या खायला. जर अशाच पद्धतीने तुम्ही मिरच्यांची रेसिपी करून बघितली तर तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळा तरी नक्की कराल, इतकी ही छान रेसिपी होते. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायच्या असल्या तर कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला त्या रेसिपी करून दाखवील. बघा, तयार आहे आपली चटपटीत दह्यातील मिरच्यांची रेसिपी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.